महिन्यात मित्रांनो आपण केळीची लागण करत आहात. त्यासाठी पहिले 3 ड्रिंचिंग कुठले घेतले पाहिजेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या अकाउंटला फॉलो करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली 1 एकराची लागण केळीची झालेली आहे. 2 एकराची रोपे आपली इथे आहेत. त्याची लागण 1-3-4 दिवसात होऊन जाईल. तर त्यासाठी पहिले 3 ड्रिंचिंग कुठले घेतले पाहिजे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या 3 ड्रिंचिंगचा मित्रांनो आपण भाग 1 बनवणार आहोत आणि दुसऱ्या 3 ड्रिंचिंगचा भाग 2 बनवणार आहोत. 2 भाग पहिला भाग सोडल्यानंतर एक 5 दिवसाच्या अंतराने मी दुसरा भाग सोडेल. मित्रांनो, पहिली ड्रिंचिंग घ्यायची आपल्याला मायक्रोरायझाची. मायक्रोरायझा आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचा आहे 200 लिटर बॅलरसाठी. नेचर दीप कंपनीचा एक मायक्रोरायझा भेटतो, त्याचे अतिशय छान रिझल्ट आहेत, बेस्ट रिझल्ट आहेत त्याचे. त्या ड्रिंचिंग मध्ये मित्रांनो आपल्याला ह्युमिक ऍसिड 1 लिटर घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत 19 3 किलो घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आपल्याला मित्रांनो घ्यायचं आहे. त्या ड्रिंचिंग मध्ये मित्रांनो आपल्याला ब्लू कॉपर 250 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेप्टोसायक्लिनच्या 3 पुढे त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर क्लोरो कीटकनाशक ज्याप्रमाणे आपण हमला घेऊ शकता 250 ml हमला आपल्याला त्यात घ्यायचा आहे. आपला आता 3 ड्रिंचिंगचं मित्रांनो शेड्यूल पूर्ण झालेलं आहे. आपल्याला टोटल 6 ड्रिंचिंग केळीमध्ये घ्यायची आहे. 1 महिनाभराचा आपल्याला शेड्यूल बनवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला कुठलंच खत त्याच्यात सोडायचं नाहीये. 6 ड्रिंचिंग आपल्या पूर्ण 5-5 दिवसाचं जर अंतर सोडलं तर आपल्याला 1 महिना पण 6 ड्रिंचिंग जातात. याप्रमाणे सर्व नियोजन केल्यानंतर मित्रांनो अतिशय योग्य रिझल्ट या ड्रिंचिंगचे येतात. आपण या ड्रिंचिंग 5 दिवसाच्या अंतराने जे घेतल्या अतिशय छान रिझल्ट येतात. केळीची भूगोल क्षमता चांगली होते, पोत चांगला पडतो आणि वाढीस सुद्धा चांगला भेटते. दिलेला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.